ईश्वरपूर आगारात एसटी कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन. सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ ईश्वरपूर आगार सांगली विभाग यांच्या वतीने एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासन आणि प्रशासनाने लक्ष वेधण्यासाठी ईश्वरपूर आगाराच्या प्रवेशद्वारावर सोमवारी तीव्र निषेध आंदोलन करण्यात आलं. राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून कर्मचाऱ्यांनी हाताला काळ्या फिती बांधून काम करत आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यावेळी विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी एसटी महामंडळाच्या कारभारावर टीका करत कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्या अद्यापही प्रलंबितच असल्याची खंत व्यक्त केली. एसटी कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे कष्ट करायचे आणि काही भ्रष्ट अधिकारी त्याचा फायदा घेतात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. व्यवस्थापनात सुधारणा होण्याऐवजी घोटाळे वाढत असून संबंधित अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचं काम सुरू आहे असा आरोप त्यांनी केला आहे. इलेक्ट्रिक एसटी बसच्या भाडेतत्वावरील करारावर प्रश्न उपस्थित करत डिझेल बसचा प्रति किलोमीटर खर्च सुमारे 30 रुपये असताना इलेक्ट्रिक बससाठी 78 रुपये प्रति किलोमीटर खर्च केला जातो आहे आणि यामध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार असल्याची शंका आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघटनेच्या वतीनं राज्यभर काळ्या फिती लावून आंदोलन सुरू असून शासनाने याची दखल घेतली नाही तर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन आंदोलनाचा पुढील टप्पा जाहीर केला जाईल असा इशारा आमदार खोत यांनी दिला आहे. या आंदोलनात संघटनेचे पदाधिकारी, एसटी कर्मचारी तसेच रयत क्रांती संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. आंदोलन शांततापूर्ण वातावरणात पार पडले. सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघटनेच्या वतीनं राज्यभर एसटीचे कर्मचारी केशाला काळी फिती लावून आज काम करत आहेत. अनेक मागण्या गेल्या अनेक वर्षाच्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आम्ही परिवहन मंत्र्यांच्या समोर मांडलेल्या होत्या, परंतु एसटीच्या व्यवस्थापनामध्ये सुधारणा व्हायच्या ऐवजी घोटाळ्याचे हिमालय रोज नव्यानं निर्माण होत आहेत आणि घोटाळे बहादरांना राज्याचे परिवहन मंत्री हे पाठीशी घालत आहेत. म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांनी कष्ट करायचं आणि फकीरांनी अंडी खायची अशा पद्धतीचा भोंगळ कारभार एसटी मध्ये संपूर्ण महाराष्ट्रभरात सुरू आहे. आदरणीय परिवहन मंत्री सरनाईक साहेबांकडून आमच्या मोठ्या अपेक्षा होत्या, परंतु या अपेक्षा आज फोल ठरताना मला दिसत आहेत. एसटीच्या मोक्याच्या जागा या काही लोकांच्या घशात घातल्या जात आहेत. इलेक्ट्रिक एसटी बसेस ह्या प्रति किलोमीटर 78 रुपये प्रमाणे भाडेतत्वावर घेतल्या गेलेल्या आहेत. आमची एसटी 1 लिटर डिझेलमध्ये 4 किलोमीटर जाते, म्हणजे आम्हाने 1 किलोमीटरला खर्च 30 रुपये येतो आणि ही बस सेवेमध्ये खर्च 1 किलोमीटरला 78 रुपये येतो. म्हणजे या ठिकाणी मोठा भ्रष्टाचार आहे. कामगारांच्या बाबतीमध्ये ज्या काही मागण्या आम्ही केलेल्या होत्या त्या मागण्याला तिलांजली दिली आणि भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना पाठीशी घातलं. म्हणून संपूर्ण राज्यभर सेवा शक्ती एसटी संघटनेच्या वतीनं काळ्या फिती लावून सगळे कामगार आज काम करत आहेत. आंदोलनाचं हे पहिलं पाऊल आहे. यातून जर काही सुधारणा नाही झाल्या तर नंतर आम्ही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना बोलवून बैठक घेऊन आंदोलनाचा दुसरा टप्पा जाहीर करू. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.